नमस्कार ताईंनो, पुन्हा एकदा माझ्या छोट्याशा व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप स्वागत करते। तर खूप दिवसांनी आपला व्हिडिओ येतोय। बऱ्याच टाइमनी माझ्या व्हिडिओची वाट बघितली असेल, पण झालं असं की म्हणजे दिवाळीची खूप धावपळ गडबड आणि त्यामुळे आणि नंतर त्या दिवशी तुम्हाला म्हटले होते की माहेरला गेल्यानंतर व्हिडिओ टाकील, तर तेही तुम्ही बघा। तर खूप म्हणजे लांबचा पण प्रवास होता आणि खूप थकल्यासारखं झालं आणि म्हणजे बहीण वगैरे आली, तिची मुलं पण होती, त्यातून वेळच मिळाला नाही व्हिडिओ करायला। तर त्यासाठी सॉरी म्हणते तुम्हाला। आणि इथून पुढे आपले व्हिडिओ चालू होतील, तर ते तुम्ही नक्की बघा। आणि तर आज आपण करणार आहे तुळशीचा विवाह। तर म्हटलं चला, तर आज संध्याकाळी म्हणजे आज आहे पौर्णिमा, तर 13 तारखेपासून तुळशी विवाह सुरू झालाय। 13, 14, 15 तारखेपर्यंत तुळशी विवाह केला तरी चालतो। तुळशीचा म्हणजे तारीख आहे, तर पौर्णिमेपर्यंत केला तरी चालतो। तर म्हटलं तुळशीला ज्येष्ठ कन्या असे मानले जाते आणि आज आपण श्रीकृष्णांबरोबर तुळशीचा विवाह करणार आहे। तर म्हटलं चला, आणि आज संध्याकाळी आपला 7:30 वाजता लाईव्ह तुळशी विवाह असणार आहे। तर मला सांगताना एवढा आनंद होतोय की, आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी म्हणजे आपल्या तुळशीच्या विवाहासाठी म्हणजे वेळ काढा आणि तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा। आणि तर खूप छान पद्धतीने आपल्या सगळ्यांच्या काय म्हणतो विवाह आपण पार पाडूयात। तर सौभाग्य प्राप्तीसाठी तर तुळशी विवाह प्रत्येक स्त्रीने करावा, नक्कीच करावा। आणि तुळशी विवाह म्हणजे करणे हेही तितकेच खूप महत्त्वाचे आहे। तर काय पहिल्यांदाच केलं तर चालतं का? तर हो ताईंनो, तुळशी विवाह हा म्हणजे पद्धत वगैरे ह्यासाठी लागत नाही। तुळशी विवाह हा म्हणजे केलाच जातो। आणि खरंच तुम्ही जर पहिल्यांदा करत असाल ना, तर खरंच करा। आणि ज्या दिवशी तुळशी विवाह असतो, आज सकाळपासून एवढी कामं झालेत, पण एवढं भारी वाटते, म्हणजे अजिबात थकल्यासारखं वाटत नाही किंवा काय ना, म्हणजे एक कसं शुभ कार्यच होते ना, त्यामुळं। तर आपल्याकडे जागा तर तशी खूप कमी आहे, एकदम छोटीशी गॅलरी आहे। तर मी तुळशीचा विवाह आपल्या म्हणजे घरातच ही करणार आहे। तर आता मी तयारीला सुरुवातच करते। तर संध्याकाळी व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि आपल्या तुळशी विवाहासाठी म्हणजे तुम्हीही तयार राहा।